एका हॉस्पिटलच्या बिल्डिंगमधल्या लिफ्टमध्ये सुमारे 13 लोक सकाळपासून अडकले होते, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची नुकतीच सुटका केलेली आहे। 13 जण हे अडकले होते आणि त्यांची आता सुटका करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी येते। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता। अद्वैत, नेमकी कुठली घटना आहे, काय घडलं होतं? केतकी हडपसर मगरपट्टा इथं एनएक्स हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल मध्ये एक जी लिफ्ट आहे त्या लिफ्ट मध्ये हे अडकलेले होते पेशंटचे नातेवाईक आणि अग्निशामक दलाला खरं तर खूप उशिरा वर्दी देण्यात आली, प्रयत्न केले आधी त्यांच्या सुटकेसाठी, पण जेव्हा लक्षात आलं की सुटका होत नाहीये तेव्हा आणि दरम्यान काही टेक्निशियन जे होते लिफ्ट या क्षेत्रातले दुरुस्तीच्या क्षेत्रात ते देखील पोहोचले होते आणि त्यांच्या प्रयत्नामुळे 3 ते 4 लिफ्ट टेक्निशियन आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी साधारणतः 3-3.5 तासानंतर यांची सुखरूप सुटका केलेली आहे। साधारणतः 4थ्या ते 5व्या मजल्या दरम्यान ही लिफ्ट अडकली होती आणि काळजी हीच होती की सफोकेशन होऊ नये। किती वेळ अडकले होते अद्वैत हे सगळे लोक तिथे? इतकी साधारणतः 3 ते 4 तास हे लोक अडकलेले होते। 13 लोक या लिफ्टमध्ये होते। 4थ्या ते 5व्या मजल्याच्या दरम्यान ही लिफ्ट अडकलेली होती आणि साधारणतः 3-3.5 तासानंतर लिफ्ट टेक्निशियन आणि अग्निशामक दलाच्या 3 गाड्या पोहोचल्या होत्या। त्या कर्मचाऱ्यांनी यांची सुखरूप सुटका केलेली आहे। धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल। पुण्यातल्या हडपसर भागातल्या हॉस्पिटलमधली ही घटना आहे, पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे आणि कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। पण 13 जण 3.5 ते 4 तास या लिफ्टमध्ये अडकलेले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी या 13 जणांची सुखरूप सुटका केली आहे।